श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत, पण त्यातील सर्वात मोठे आणि गूढ रहस्य म्हणजे तुमचा एका विशिष्ट राशीत झालेला जन्म. आज आपण अशा एका राशीबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या बुद्धीची, संवादाची आणि स्वभावाची तुलना जगातील इतर कोणत्याही राशीसोबत होऊ शकत नाही. होय, आपण बोलत आहोत मिथुन राशीबद्दल. मिथुन राशीच्या लोकांमध्ये ही एक गोष्ट नक्की असते. ती कोणती याचे उत्तर व्हिडिओच्या मध्यभागात तुम्हाला मिळेल, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. पण पहिला प्रश्न हा येतो की तुमचा जन्म मिथुन राशीतच का झाला? हा केवळ एक योगायोग आहे की तुमच्या पूर्वजन्माच्या कर्माचा महापरिणाम? ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक ग्रंथानुसार कोणताही जन्म योगायोग नसतो. मिथुन ही वायुतत्वाची आणि द्विस्वभाव राशी आहे, ज्यांचा स्वामी बुध आहे. पूर्वजन्मात ज्या व्यक्तींनी न्याय मिळवण्याची तीव्र इच्छा ठेवली होती, परंतु काही कारणास्तव ते आपले ज्ञान किंवा विचार जगासमोर मांडू शकले नाहीत, अशा आत्म्यांना या जन्मात मिथुन राशी मिळते. मिथुन राशीचा जन्म मिळण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बुद्धी अफाट, संवाद कौशल्य आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची क्षमता. या जन्माचे तुमचे आध्यात्मिक उद्दिष्ट हे आहे की तुम्ही तुमच्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा वापर करून समाजात जागृती निर्माण करावी, लोकांना योग्य दिशा दाखवावी आणि संवादाच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्थापित करावी. तुमच्या आत एक अद्वितीय ऊर्जा दडलेली आहे, जी तुम्हाला गर्दीतही वेगळे बनवते. बालपण आणि सुरुवातीचा संघर्ष. मिथुन राशीच्या व्यक्तींचे बालपण हे अत्यंत रंजक आणि तितकेच चंचल असते. लहानपणापासूनच या मुलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. बालपणीचे सर्वात मोठे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे कुतूहल. हे असे का आहे, ते तसे का झाले, असे अनेक प्रश्न विचारून हे लहान मूल घरातील मोठ्यांना भांडावून सोडते. एका जागी शांत बसणे यांच्या स्वभावातच नसते. तुमच्या जन्मामागचं खरं रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या बालपणातील कौटुंबिक परिस्थिती समजून घ्यावी लागेल. मिथुन राशीच्या मुलांच्या लहानपणी कुटुंबातील परिस्थिती बऱ्याचदा चढ उताराची असते. एकंदर कुटुंबावर आर्थिक ताण असतो आणि घरातील वातावरण सातत्याने बदलणारे असते. यामुळे या मुलांना लहान वयातच अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते. त्यांना जे हवे असते ते सहज मिळत नाही. बऱ्याचदा भावंडांमधील जबाबदाऱ्या किंवा पालकांच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावरच लहानपणीच पडते. पण हाच संघर्ष त्यांच्यातील बौद्धिक क्षमतेला आणि समजूतदारपणाला धार लावतो. लहान वयात मिळालेले हे चटकेच त्यांना भविष्यात येणाऱ्या मोठ्या वादळाशी लढण्याची ताकद देतात. शिक्षण आणि करिअरचा सुवर्णकाळ. जेव्हा शिक्षण आणि करिअरचा विषय येतो तेव्हा मिथुन राशीचे लोक मैलाचा दगड ठरतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे यांची आकलन शक्ती अत्यंत तीव्र असते. लेखन, वाचन, पत्रकारिता, वकिली, बँकिंग, मार्केटिंग, संगणक क्षेत्र, IT आणि कला क्षेत्रात यांना प्रचंड यश मिळते. जिथे बुद्धीचा आणि जिभेचा वापर करायचा असतो तिथे मिथुन राशीचे लोक राजे असतात. पण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल कोणत्या वयानंतर होतो हे सांगण्यापूर्वी मिथुन राशीच्या लोकांनी करिअरमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात हे समजून घेणे गरजेचे आहे. मिथुन राशीच्या लोकांनी सर्वात मोठी चूक म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालणे. ते सुरुवातीला खूप उत्साहाने काम सुरू करतात, पण काही काळाने त्यांचा रस कमी होतो. ही सवय त्यांनी टाळली पाहिजे. आता प्रश्न येतो, नोकरी की व्यवसाय? मिथुन राशीचे लोक उत्तम व्यवस्थापक असतात, त्यामुळे नोकरीत ते उच्च पदावर पोहोचतात. परंतु त्यांच्यातील स्वतंत्र विचारसरणी आणि संवाद कौशल्यामुळे ते व्यवसायात अधिक यशस्वी होऊ शकतात. ट्रेनिंग, कॉन्सल्टन्सी एजन्सी किंवा कोणत्याही प्रकारच्या दलालीच्या व्यवसायात हे लोक कोट्यवधी रुपये कमवू शकतात. फक्त त्यांनी कोणत्याही एका क्षेत्रावर स्वतःला केंद्रित करणे आवश्यक आहे. पैसा आणि आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत मिथुन राशीचे लोक जीवन चक्रव्यूहासारखे असते. त्यांच्या कुंडलीतील धनप्राप्तीचे अनेक उत्तम योग असतात. त्यांना आयुष्यात कधी ना कधी अचानक धनलाभ होतो
बुध हा व्यापाराचा कारक असल्याने यांच्याकडे पैसा कमवण्याच्या अनेक नवनवीन कल्पना असतात. पण मग मिथुन राशीकडे पैसा का टिकत नाही? याचे कारण म्हणजे त्यांचा खर्चिक स्वभाव आणि नियोजनाचा अभाव. मिथुन राशीचे लोक भौतिक सुखांवर आणि स्वतःच्या आवडीनिवडींवर खूप लवकर पैसे खर्च करतात. अनेकदा ते भावनेच्या भरात किंवा इतरांना दाखवण्यासाठी मोठा खर्च करून बसतात. परंतु निराश होण्याची गरज नाही. मिथुन राशींची खरी आर्थिक प्रगती आणि स्थिरता वयाच्या 32व्या वर्षानंतर सुरू होते. 32 ते 36 हे वय त्यांच्या आयुष्यातील आर्थिक सुवर्णकाळ मानले जाते. या वयानंतर त्यांचे उत्पन्न केवळ वाढतेच असे नाही, तर त्यांना स्थिर मालमत्ता बनवण्यातही यश मिळते. तूळ, कुंभ आणि सिंह राशीचे लोक यांच्यासाठी सर्वोत्तम जोडीदार ठरू शकतात. वैवाहिक जीवनाचा विचार केला तर लग्नानंतरचे पहिले काही वर्षे समजूतदारपणात जातात. परंतु वयाच्या 35व्या वर्षानंतर वैवाहिक जीवनात स्थैर्य येते. जोडीदाराच्या आगमनानंतर मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळते आणि ते आपल्या कुटुंबासाठी एक मजबूत आधारस्तंभ बनतात. मित्र, शत्रू आणि फसवणूक. मिथुन राशीचे लोक स्वभावाने खूप मनमिळावू असतात, त्यामुळे त्यांचे मित्र खूप लवकर बनतात. पण इथेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का लपलेला असतो. शेवटचा मुद्दा चुकवू नका, कारण तो तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. पण त्याआधी हे जाणून घ्या की मिथुन राशीने कोणावर सहज विश्वास ठेवू नये. मिथुन राशीच्या व्यक्तींनी अशा लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नये, जे पाठीमागे गोड बोलतात आणि समोर कौतुक करतात. अनेकदा यांची अगदी जवळची व्यक्ती, ज्याला ते आपल्या मनातील सर्व गुपिते सांगतात, तीच व्यक्ती योग्य वेळ आल्यावर पाठीत खंजीर खुपसते किंवा आर्थिक नुकसान करते. मत्सर आणि फसवणूक कशी ओळखायची? जेव्हा तुमचे यश पाहून एखादा मित्र वारंवार आनंद दाखवतो, पण त्यांच्या डोळ्यात संकोच दिसतो, तेव्हा सावध व्हा. मिथुन राशीच्या लोकांनी आपली आर्थिक गुपिते आणि भविष्यातील योजना कधीही मित्रांसोबत शेअर करू नयेत. तुमचे गुप्त शत्रू हे तुमच्याच मित्रमंडळीत दडलेले असतात, हे विसरू नका. आरोग्य आणि मानसिक ताण. मिथुन राशीचा संबंध शरीराच्या श्वसनसंस्था, खांदे, हात आणि मज्जासंस्थेशी असतो. यामुळे या लोकांनी फुफ्फुसांचे आजार, ॲलर्जी आणि हाताच्या दुखण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. परंतु मिथुन राशीचा सर्वात मोठा शत्रू हा शारीरिक आजार नसून मानसिक ताण आहे. अतिविचार करण्याच्या सवयीमुळे हे लोक स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडवून घेतात. रात्री झोप न येणे किंवा डोक्यात सतत विचारचक्र सुरू राहणे ही त्यांची मुख्य समस्या. भाग्योदय आणि आध्यात्मिक प्रवास. मिथुन राशीच्या आयुष्यात भाग्योदय कधी होतो? मिथुन शास्त्रानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींचे नशीब वयाच्या 22व्या, 25व्या आणि प्रामुख्याने 32व्या वर्षानंतर पूर्णपणे बदलते. हे वय तुमच्या आयुष्यातील मोठे टर्निंग पॉइंट ठरतात. या काळात त्यांना एखादी मोठी संधी मिळते, जी त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. या भाग्योदयात आध्यात्मिक प्रवासाचे खूप मोठे योगदान असते. मिथुन राशीच्या लोकांनी देवभक्तीकडे दुर्लक्ष करू नये. बुध ग्रहाला बलवान करण्यासाठी आणि आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी भगवान विष्णू आणि गणपती बाप्पा यांची उपासना करणे अत्यंत लाभदायी ठरते. दररोज ओम भू बुद्धाय नमः किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्यास त्यांच्या बुद्धीला योग्य दिशा मिळते आणि नशिबाची साथ लाभू लागते. तुमचे कर्म जेवढे प्रामाणिक असेल, तेवढीच तुमची श्रद्धा तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आता वेळ आली आहे मिथुन राशीचे ते सर्वात मोठे रहस्य जाणून घेण्याची, जे त्यांना जगातील इतर राशीपेक्षा वेगळे बनवते. मिथुन राशीचे सर्वात मोठे रहस्य हे आहे की त्यांच्या प्रत्येक संकटामागे एक खूप मोठी संधी दडलेली असते. जेव्हा जेव्हा मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एखादी मोठी आपत्ती येते, जेव्हा त्यांना वाटते की आता सर्व काही संपले आहे, नेमकं त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात एक चमत्कार होतो.
ते राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारप्रमाणे पुन्हा उभे राहतात. त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा धडा हाच आहे की बदल हा संसाराचा नियम आहे आणि परिस्थिती कधीच सारखी राहत नाही. ते कोणत्याही परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेऊ शकतात. हेच त्यांचे सर्वात मोठे गुपित आणि ताकद आहे. शेवटी मिथुन राशीच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या या महाप्रवासाचा निष्कर्ष काय आहे तर तुमच्या आयुष्याचा खरा उद्देश केवळ पैसा कमवणे किंवा भौतिक सुखे मिळवणे हा नाही. तुमच्या आत्म्याचा खरा उद्देश आहे ज्ञान मिळवणे आणि ते जगाला वाटणे. तुमच्या चांगल्या कर्माचे महत्त्व तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त आहे. तुम्ही इतरांना दिलेली मदत, तुमचे गोड शब्द आणि तुमचे ज्ञान हेच तुमच्या मृत्यूनंतरही जगात जिवंत राहणार आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुमच्यातील तो लहान मुलगा, ती जिद्द आणि ते कुतूहल कधीही मरू देऊ नका. तुम्ही या पृथ्वीवर एक विशेष मिशन घेऊन आला आहात. स्वतःवर विश्वास ठेवा, कर्म करत राहा आणि नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरताना पहा. मित्रांनो, मिथुन राशीच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या या महाप्रवासात तुमच्याशी नक्की काय जुळलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगायला अजिबात विसरू नका. तुमचे चालू वय काय आहे? तुम्हालाही रात्रीच्या वेळी अतिविचार करण्याची सवय आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात वयाच्या 32 किंवा 36व्या वर्षानंतर एखादा मोठा संबंध किंवा आर्थिक प्रगती जाणवली का? तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या प्रत्येक कमेंटच्या आधारे आम्ही तुमच्या राशीसाठी विशेष उपाय आणि भविष्यातील भाग्योदयाची अचूक दिशा शोधून काढू. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आत्ताच एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारातील मिथुन राशीच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी, रहस्यमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. जय विष्णू. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.